कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत ऍक्शन मोडवर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या 80 जणांना अधीक्षक कार्यालयामध्ये बोलावून तंबी, गुन्हा घडल्यास एमपीडीए हद्दपारी तसंच मकोका अंतर्गत कारवाईचा इशारा. महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येपेक्षा जास्त मतदार याद्यांमध्ये अनियमितता, राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप. 2024 लोकसभा ते विधानसभा निवडणुकीच्या 5 महिन्यात 39 लाख मतदार कसे वाढले? राहुल गांधींचा सवाल. तर वाढलेलं मतदान भाजपला झाल्याचा दावा. ईव्हीएम वरील आरोपांना निवडणूक आयोगानं आधीच उत्तर दिलं. आता विरोधकांकडून नवीन नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न. राहुल गांधींच्या आरोपानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका. दिल्लीमध्ये काँग्रेसचा मोठा पराभव होणार असल्यामुळे राहुल गांधींकडून कव्हर फायरिंग सुरू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा टोला. ईव्हीएम विरोधामध्ये 19 फेब्रुवारीला विरोधकांचा लॉंग मार्च. मार्कंडवाडी ते शिवाजी पार्क असा पायी लॉंग मार्च निघणार. महाविकास आघाडीच्या नेत्यांसह सामाजिक कार्यकर्ते सहभागी होणार. उत्तम जानकर यांची माहिती. आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबतच खासदारांकडून स्पष्ट. सत्ताधाऱ्यांमध्ये वाद सुरू असल्यामुळेच आमच्याबाबत अफवा पसरवतायत असा आरोप. ठाकरेंच्या पक्षातील अनेक नेते आमच्या संपर्कात. टप्प्याटप्प्याने शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश होईल. मंत्री उदय सामंत यांचा दावा. धनंजय मुंडेंच्या गँगमध्ये वाल्मिक सारखे अनेक लोक. कलेक्टर केबिनमध्ये मला वाल्मिक कराडकडून पती आणि पोलिसांसमोर बेदम मारहाण केली होती. करुणा मुंडेंचा आरोप. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये महिनाभरात 5 लाखांनी घट. लाभार्थ्यांची संख्या 2.46 कोटींवरून 2.41 कोटींवर. छाननी प्रक्रिया सुरू असताना नवी माहिती समोर. सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणात दोघांना हायकोर्टाचा दिलासा. संदीप बिश्नोई आणि वाजपी खानला जामीन मंजूर. दोघांच्या विरोधात कोणतेही ठोस पुरावे नसल्याचं कोर्टाचं निरीक्षण. सोयाबीन खरेदीचा मोठा गोंधळ. 2दा मुदतवाढ देऊनही शेतकऱ्यांची सोयाबीन अजून बाकी. सोयाबीन खरेदीसाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यासाठी राज्याचा केंद्राला प्रस्ताव. आरबीआयचं पतधोरण जाहीर. 25 बेसिस पॉइंट्सनं रेपो रेटच्या दरामध्ये कपात. कर्जाचा हप्ता कमी होणार. कर्जदारांना दिलासा. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.